श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. रामायणातील या घटना आहेत प्रेरणादायी. वैवाहिक जीवनातील अडचणी देखील इथे दूर होतात. चला तर मग सुरुवात करूया. श्री रामनवमी गुरुवार दिनांक 26 मार्च रोजी आलेली आहे. त्रेतायुगात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला श्रीहरींनी श्रीरामाचा अवतार घेतला. रामायणात श्रीरामांशी संबंधित अशा अनेक प्रेरणादायी घटना सांगितल्या आहेत. जर आपण त्यातून बोध घेतला तर आपण अनेक अडचणींवर मात करू शकतो. चला तर मग पाहूयात. वाल्मिकी ऋषींनी त्यांच्या रामायणात रामाच्या रूपाने आदर्श जीवन कसे असावे याचा नीतिपाठ प्रस्तुत केला आहे. मानवी जीवन क्षणभंगूर असून भोग लालसेचा त्याग करून रामाप्रमाणे आदर्श जीवन व्यतीत करावे यातच मानवाचे कल्याण आहे, असा वाल्मिकी रामायणाचा अभिप्राय आहे. रामायणात अनेक प्रेरक प्रसंग आहेत. त्यातले हे प्रसंग काय बोध देतात ते पाहूया. पती पत्नींमध्ये अहंकार नसावा. रामायणात जेव्हा सीतेचा स्वयंवर चालू होतो, शिवाचे धनुष्य तोडणाऱ्याशी सीतेचा विवाह होणार होता. ही अट सीतेचे वडील राजा जनक यांनी ठेवलेली होती. अनेक राजे आणि वीरांनी प्रयत्न केले, पण कोणीही धनुष्य हलवू शकले नाही. तेव्हा विश्वामित्र ऋषींनी रामाला आज्ञा दिली आणि म्हणाले, जा राम, धनुष्य उचल. श्रीरामांनी प्रथम आपल्या गुरूंना नमस्कार केला. नंतर भगवान शंकरांचे ध्यान करून नमन केले. धनुष्य उचलले आणि खेळण्यासारखे तोडले. या घटनेत एक बोध दडलेला आहे. तात्विक दृष्ट्या समजून घेतल्यास धनुष्य हे अहंकाराचे प्रतीक आहे. जोपर्यंत आपल्यात अहंकार आहे तोपर्यंत आपण आपलं आयुष्य कुणासोबत घालवू शकत नाही. अहंकार मोडूनच वैवाहिक जीवनात प्रवेश करावा. पती पत्नींमध्ये अहंकार नसावा तरच जीवनात सुख शांती नांदू शकते. दुसरं म्हणजे पती पत्नींची एकमेकांवरील भक्ती आणि विश्वास. श्रीरामांना वनवासात जावे लागले आणि सीतेने वनवासात सोबत जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती. सीतेने आई कौशल्यासोबत अयोध्येत राहावे अशी त्यांची इच्छा होती. तसेच सीतेने जाऊ नये अशी कौशल्या मातेचीही इच्छा होती. परंतु सीता मातेला श्रीरामांसोबत वनवासात जायचे होते. श्रीरामांनी सीतेला समजावून सांगितले की वनात अनेक प्रकारच्या दुःखांना सामोरे जावे लागेल. भयंकर राक्षस असतील, साप असतील, जंगलातील ऊन, थंडी, पाऊस हे सर्व भयंकर असेल. अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागेल. राजकन्येला या सर्व संकटांचा सामना करणे शक्य नाही. श्रीरामांनी खूप समजावले, पण सीतेने श्रीराम आणि माता कौशल्या यांच्याजवळ आपले वनवासात जाण्याचे म्हणणं मांडले आणि श्रीरामांसोबत वनवासात गेली. सीतेने श्रीरामांप्रती भक्तीची आणि विश्वासाची भावना दाखवली आणि तीही आपल्या पतीसोबत वनवासात गेली. या समर्पणाच्या भावनेमुळे श्रीराम आणि सीता यांचे वैवाहिक जीवन दिव्य मानले जाते. पती पत्नींमध्ये समर्पणाच्या भावनेचेच प्रेम टिकून राहते. तिसरं म्हणजे पती पत्नीने एकमेकांना समजून घेतले पाहिजे. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांना वनवासात जाताना गंगा नदी पार करावी लागली. त्यावेळी एका नाविकाने त्यांना नावेतून गंगा नदीच्या पलीकडे नेले होते. तेव्हा त्या नावावाल्याला देण्यासाठी श्रीरामांच्याकडे काहीच नव्हते. अशा स्थितीत जेव्हा सीतेने श्रीरामांच्या चेहऱ्यावर संकोचाचे भाव पाहिले तेव्हा सीतेला ताबडतोब आपली अंगठी काढून नाविकाला भेट म्हणून त्याची इच्छा झाली. पण नाविकाने अंगठी घेतली नाही. वनवास संपवून परत येताना तुम्ही मला जे काही द्याल ते मी प्रसाद म्हणून स्वीकारेन असे त्याने सांगितले. त्यातून असा बोध मिळतो की प्रत्येक परिस्थितीत पती पत्नीने एकमेकांना समजून घेतले पाहिजे. तर कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा. लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.